हॅलो. आज मला व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच पाहून तुम्हाला वाटलं असेल की आज मी काहीतरी बोलणार आहे, मी काहीतरी मनातलं सांगणार आहे. पण आजचा हा व्हिडिओ थोडा वेगळा आहे. मी असं ठरवलं होतं की मी तुम्हाला काहीतरी छान गिफ्ट देईल, पण नंतर मीच विचार केला की मी तुम्हाला काय देऊ शकते. सगळं तर तुम्हीच मला दिलंय. मग त्याच्यामुळे मी एक असा विचार केला की मी एक अशी छोटीशी मेमरी तुमच्यासाठी क्रिएट करेल, जी लाईफ लॉंग तुमच्या सोबत राहील. तर माझ्याकडून आणि दादाकडून तुम्हाला हे एक छोटंसं गिफ्ट कम मेमरी फक्त तुमच्यासाठी. माझे मामा गजेंद्र सिंग गिरासे यांना माझा नमस्कार. आज त्यांच्याबद्दल बोलण्याची मला संधी मिळाली आहे. आम्ही लहानपणापासून सोबत अगदी मित्रासारखे मामा होते, पण आला कधी वाटलंच नाही ते माझे मामा आहेत. जेव्हा ते शिकायला आले ठाण्याला, तर तेव्हा ते 9वीला होते आणि मी 8वीला होती. आणि मामांना वाटायचं की मला जर ही शाळेत मामा बोलेल तर मला सगळे चिडवतील. मला आधीच वॉर्निंग देऊन ठेवली, मला मामा बोलायचं नाही. मला ठीक आहे, नाही बोलणार. तर शेवटी काय व्हायचं, मामा तर मामाच आहे आणि कधी ना कधी आपले शब्द येतातच तोंडात की मामा. आणि माझी मैत्रीण होती, ती पण आम्ही सोबत, ती पण मामाच म्हणायची. त्याच्यामुळे काय असं झालं, जे व्हायचं तेच झालं. शेवटी मामा सर्वांचे मामा झाले. लहान होते ते पण मामा म्हणायचे, म्हातारे होते ते पण मामा म्हणायचे, जे वयस मोठे होते ते पण, म्हणजे सगळेच मामा बोलायला लागले. पण त्यांना काही असं वाईट नाही वाटलं त्याचं. आणि दुसरं गोष्ट म्हणजे घरामध्ये आम्ही भरपूर जण होतो. कधी कधी आता कुटुंब आहे ते, त्यांना असं माझे वडील असतील किंवा कोणी असं रागवलं पण असेल, पण त्यांनी कधी असं राग नाही घेतला, असं वाईट नाही वाटून घेतलं, मनावर घेतलं नाही, हसत खेळत नाही मी. आणि सगळ्यांशी असं मजेत राहणं, चांगलं बोलणं, म्हणजे त्यांची आठवण सर्वांना येईल असे ते होते. आणि येतच असेल, माझ्या मते सर्वांना आठवण तर येतच असेल. जेव्हा आमचं म्हणजे एवढं त्यांनी खूप कठीण प्रसंगामध्ये, म्हणजे शिक्षण पण त्यावेळेला कसं सगळ्यांची नाजूक परिस्थिती होती, जो तो आपापल्या परीने कष्ट करून करायचे. ते मामा पण सकाळी दूध वाटायला जायचे, दिवाळीचे सण आले तर घरांना कलर वगैरे करायचं. आणि त्या तेवढ्या कष्टातून त्यांनी शिक्षणही पूर्ण केलं. ते खूप म्हणजे अभिमानासारखं आहे ते, की एवढं कष्टातून आपण कसं पुढे जातोय आणि जी गोष्ट आपल्या समोर आहे तिला कशी स्वीकारायची, एक त्यांनी त्यांच्याकडे बघून असं वाटतं. आणि तेवढ्या याच्यात पण त्यांनी आम्हाला, म्हणजे मी एक भाची म्हणून माझं कौतुकही त्यांनी केलं. एकदा त्यांनी मला दिवाळीला छान पिवळ्या कलरचा ड्रेसही घेतला, आणि तो मला खूप आवडायचा. माझ्या मामाने घेतलाय म्हणे मला, असं म्हणजे वेगळं वाटतं, मनापासून खूप आवडायचा. ते एक प्रसंग असतो की ते विसरत नाही आपण. आणि दुसरं म्हणजे असं याच्यासारखं बोलायचं, असं मामा बाजीच्या नाट्यासारखं बोलणं तो नव्हतंच आमचं, मैत्रीसारखंच. आणि जेव्हा त्यांनी पहिल्यांदा जीन्स घातली ना, ते एवढे खुश झाले होते ना, तर त्यांची खुशी बघून आम्हाला खुशी वाटायची की मामा किती खुश आहे. म्हणजे तो आनंदच वेगळा होता. आज सर्व चांगलं आहे, खूपच चांगलं आहे. त्यांनी खूप चांगली प्रगती केली, सर्वांचं चांगलं आहे. पण त्यावेळेला जो आनंदाचे दिवस वाटत होते ना, खूपच वेगळे होते ते. खूप कष्ट केलं त्यांनी जीवनामध्ये, आणि कुठल्याही कामाची म्हणजे लाज नाही बाळगली त्यांनी. म्हणजे हे आपण कष्टाने करतोय आणि खरं म्हणजे कसं त्याच्यात काही स्वार्थ नाही आहे आपला, आणि काही हे पण नाही म्हणजे असं हे खूप असं आपल्याला हेच पाहिजे ते असं नाही. कष्ट करत गेले, काम करत गेले, आणि जे आलं त्याचं ते स्वीकारलं, हे ध्येय त्यांनी ठेवलं. त्याच्यामुळे त्यांची प्रगती होणं हे तर साहजिकच आहे. आणि कुठल्याही गोष्टीला हे नाही की मग कमीपणा नाही वाटून घेतला, की जे आहे ते चांगलंच आहे आणि जे मी करते ते योग्यच आहे. आणि खरंच ते योग्य होतं त्यांचं. आणि त्यांचं जे आम्ही बघतो ना, त्याच्यापासून आम्हालाही शिकवण देते, नाही जसं आहे ना त्याच्यातून माणसाने केलेलं असताना त्याच्यातून पुढे पण येतो माणूस, आणि त्याच्यातला आनंद पण वेगळा असतो. हे आम्ही त्या मामांकडे बघून आम्ही शिकलो. खूप छान दिवस गेले आमचे त्यावेळेस. आजही आता त्या गोष्टीला खूप वर्ष झाली, पण आठवण येते त्याची, की कसे किती छान वाटायचं तेव्हा आम्हाला.
सगळे आम्ही भाऊ बहिणी, आम्ही परिवार, मामा आमच्यासोबत. ते दिवस कसे खूप वाटले, आता खूप आठवण येते. आणि आज त्यांची पूर्ण सर्व्हिस गेली. जीवनात पण त्यांनी चांगली प्रगती केली, मुलांचं शिक्षण वगैरे सर्व चांगलं केलं. आज त्यांची निवृत्तीची वेळ आली आहे आणि त्या निवृत्तीच्या वेळेस मला जो बोलण्याचा सन्मान त्यांनी दिला, त्याच्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. आणि असेच मामा नेहमी आनंदात राहो आणि त्यांचं निरोगी आनंदी जीवन जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. नमस्कार, मी रवींद्र गिरासे. दादासाहेबांच्या बद्दल बोलायचं तर काय, दादासाहेबांची आणि माझी ओळख 1995-96 साली एका सलूनाच्या दुकानावर झाली आणि तिथून आमची एक मित्र म्हणा, जीवाभाव म्हणा, याच्यासारखी सुरुवात झाली. त्याच्यानंतर आमचं लग्न झाले. लग्नानंतर आम्ही एकाच ठिकाणी भाड्याने रूम घेतले. शेजारी शेजारी राहत होतो. जवळजवळ भाड्याने आम्ही 10 वर्ष थांबलो. ओळख झाली 1996-97 तिथून पहिले 2000 सालापर्यंत आमचे खूप आनंदाचे दिवस गेले. त्याच्यानंतर बोललं तेवढं कमी. त्यांच्याबद्दल असो, माझ्याबद्दल असो, त्यांचे जे हालकष्टाचे दिवस आले, माझे जे हालकष्टाचे आले, त्यांनी मला समजून घेतलं, त्यांनी मला समजून घेतलं. पण तरी आम्ही समाजात किंवा नातेवाईकांमध्ये दाखवलं नाही. ते त्यांचे कष्टाचे एवढे जीवन जगत होते, ते माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलेलं आहे. पण तरी सुद्धा चेहऱ्यावरचा आनंद आम्ही आणि त्यांनी कधीही कमी होऊ दिला नाही. दादासाहेब एक व्यक्तिमत्व असं होतं, कष्ट करण्याची त्याच्यात जिद्द होती. जीवनमत्व असं होतं, ते त्यांचं कष्ट, त्यांना कष्ट आणि म्हणजे त्यांच्या अंग आणि याच्यात शरीरात पूर्णपणे भरलेलं होतं. काम, फक्त काम आणि काम. त्यांच्याबद्दल बोललं तेवढं कमी, पण ठीक असो. भगवंता कृपाने आमचे ते दिवस राहू दिले नाही. मध्यंतरी खूप अडचणीचे दिवस आले होते, तरी सुद्धा त्यातून आम्ही सावरलो. लग्न झाले, रूम केलं. परत आमची जिद्द अशी होती, ती भाड्याने जसं राहत होतो शेजारी शेजारी, तसंच आपण स्वतःच्या घराचे स्वप्न बघितले. तेही स्वप्न 2005 साली आमचे भगवंताने पूर्ण केले. तेही स्वतःचे घर जवळजवळच घेतले. आम्ही एका परिवारासारखे राहिलो. आम्ही कधी वाद विवाद नाही. जे काही असेल ते एकमेकाने आम्हाला समजून घेतलं. आमचे मुलं लहानाचे मोठे झाले, एका शाळेत शिकले, आज लग्न कार्यावर आले. दादासाहेबांना ही शुभेच्छा देतो मी. ते पुढील याच्यासाठी वाटचालीसाठी आरोग्य आणि निरोगी शरीर राहो, भगवंता हीच मी प्रार्थना करतो. असा माझा फार जुना मित्र होता. गजूची आणि माझी ओळख ही महिंद्रा अँड महिंद्रामध्ये 1993 साली झाली. त्याच्यानंतर आम्ही 1998 पर्यंत बरोबर होतो. 1998 नंतर आम्ही फार हालाकीची परिस्थिती काढली, परंतु गजूचा आणि माझा एकमेकांना खूप आधार होता. त्यानंतर आम्ही 2005 मध्ये दोघांनी जवळजवळ घरं घेतली आणि एकमेकांना आधार देऊनच या गोष्टी शक्य झाल्या. त्यानंतर बाबतीत सांगायचे झाले तर त्याची एक खासियत असते. कामाच्या बाबतीत कुठलंही काम असो, त्या कामाला त्याने ठाण मांडून बसला की हे काम घ्यायचं हातात आणि पूर्ण करायचं, तर ते पूर्ण करायची त्याची जिद्द असते. आणि कंपनीच्या बाबतीत सांगायचे झाले तर त्याचे एक स्पेशलायझेशन होतं की सिलर गन असो, पंप असो, सिलर पंप असो, मोटर वॉटर पंप असो किंवा स्टड मशीन असो, या गोष्टींमध्ये त्याचा कोणीही हात धरत नव्हता. त्याच्याकडे कुठलीही गोष्ट
रिपेअरिंग करताना ती एकदम नीटनेटकी क्लिनिंग करून व्यवस्थित असेंबल करूनच ती पूर्णपणे असेंबली करून पूर्ण ट्रायल घ्यायचा, तरच त्याचे समाधान व्हायचे. नमस्कार, मी ज्ञानेश्वर वाघ गजेंद्राच्या सेवानिवृत्तीनिमित्त आपल्याशी संवाद साधत आहे. गज म्हणजे हत्ती आणि गजानन म्हणजे बुद्धीची देवता. गजेंद्र हा कामात हत्तीसारखा आणि हुशारी गणपतीसारखी. अतिशय नावाला शोभेल असं त्याचं कर्तृत्व आहे. त्याच्या स्वभावाबद्दल बोलायचं झालं तर अतिशय हुशार, प्रामाणिक, कष्टाळू आणि जिद्दी. कामात स्वतःहून इतरांना मदत करणे हा त्याचा स्वभाव. गेली अनेक वर्षे आम्ही सोबत काम करत आहोत. आयुष्यातील चढउतार, कष्ट, संघर्ष आम्ही सोबत अनुभवला आहे. कुठल्याही संकटाला न डगमगता सामोरे जाणे हा बाबाचा स्वभाव. गजूला आम्ही प्रेमाने बाबा या नावाने संबोधतो, कारण बाबा जसे इतरांना सांभाळून घेतात तसे हे बाबा आम्हाला सांभाळून घ्यायचे. आज बाबाच्या सेवानिवृत्तीचा दिवस, परंतु त्याच्यात बघितलं तर असं वाटतं की तो अजून कितीतरी वर्ष काम करू शकतो, इतकं त्याचं फिटनेस आहे. आजपासून बाबा आमच्यासोबत नसणार आहे. त्याचे नसणे कंपनीसाठी आणि आमच्यासाठी विशेष त्याची उणीव जाणवणार आहे. तरी पण असो, हा प्रसंगातून सगळ्यांना जायचेच आहे. बाबा, तुझ्या आयुष्यातील सेकंड इनिंगसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. मित्रा, आता कुटुंबाला वेळ दे, तब्येतीची काळजी घे आणि पैशाचं चांगलं नियोजन कर. आणि मित्रा, कधी काळी गरज पडली तर एकदा फोन कर, आम्ही सर्व तुझ्यासोबत असू. तुझ्या पुढील प्रवास हा सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्यदायी जावो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि तुला खूप खूप शुभेच्छा देतो. बेस्ट ऑफ लक माय बेस्ट फ्रेंड. सेवानिवृत्ती शब्द बोलायला सोपे वाटतात, परंतु सेवा करतानाचा प्रवास काही छोटा नसतो. सेवानिवृत्ती हे दुःख पण आहे आणि आनंद पण आहे. दुःख असे की रोजच्या रुटीनमधले आपले सेवा करताना वेगवेगळे अडीअडचणींना तोंड करून आपण ड्युटी करत असतो. आणि त्याच्यानंतर जेव्हा सेवानिवृत्ती होते ते लाईफ आणि त्याची रुटीन वेगळी असते. गजेंद्रभाऊ गिरासे हे एक वेगळे व्यक्तिमत्व आहे. गजूभाऊची माझी मैत्री खूप वर्षांपासूनची, परंतु 2006 पासून गजूभाऊ आणि आम्ही सोबत एकाच डिपार्टमेंटमध्ये काम करतो. गजूभाऊ हे मेकॅनिकलमध्ये एक उत्कृष्ट आणि खूप अभ्यासू वृत्तीचे. त्यांना इलेक्ट्रिकलचा अनुभव कमी असताना सुद्धा त्यांना एकदा घराचे वायरिंग करायचे होते. त्यांनी मला फक्त विचारले बोर्डाचे वायरिंग कसे करतात. एकदा मी त्यांना फक्त एकदाच सांगितले आणि त्यांनी पूर्ण घराचे वायरिंग मला एकदाही कॉल न करता पूर्ण घराचे वायरिंग त्यांनी केली. असे हे आमचे गजूभाऊ. त्यांची कामाची वृत्ती जर म्हणायला गेलं, नीटनेटकेपणा, स्वच्छ आणि ॲक्युरेसीमध्ये काम करणारे होते. त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये अनेक प्रकारचे चढउतार बघितले. त्यांना अनेक प्रकारच्या अडीअडचणींना, आर्थिक संकटांना तोंड द्यावं लागले. त्यांच्याकडनं अनेक काही गोष्टींचे ज्ञान मी घेतले, कारण त्यांचा अनुभव हा खूप अनुभवी होता आणि तगडा होता. असे आमचे गजूभाऊ आज सेवानिवृत्त होत आहे. त्यांच्या पुढील आयुष्याबद्दल, भावी वाटचालीबद्दल मी ईश्वरचरणी प्रार्थना करून त्यांना शुभेच्छा देतो. नमस्कार. आज आमचे एक्सयूव्ही बॉडी शॉपमधील मेंटेनन्स विभागातील आमचे कामगार बंधू गिरासे बाबा हे सेवानिवृत्त होत आहे. गिरासे बाबांबद्दल काय सांगायचं, एक उत्तम मार्गदर्शक म्हणून मेंटेनन्स विभागात त्यांनी आमच्याबरोबर काम करून द्या. गिरासे बाबांनी आम्हाला खूप काही छोट्या मोठ्या गोष्टी शिकवल्या, खूप काही मार्गदर्शन केलं आणि स्वभावाने एकदम निर्मळ असलेले गिरासे बाबांनी आमच्यातून आज राहतात. गिरासे बाबांना भावी आयुष्य, सुख, समृद्धी आणि आरोग्यमय जावं ही गिरासे बाबांना शुभेच्छा. आमचे मित्र श्री
गजेंद्र सिंग ठकसेन सिंग गिरासे उर्फ बाबा यांचा आज महिंद्रा कंपनीतून रिटायरमेंट यांचे आज रिटायरमेंट होत आहे. त्यांच्या रिटायरमेंटच्या पुढील आयुष्याच्या भावी आयुष्य हे त्यांचे आरोग्यदायी सुखी समृद्धीचे आणि आनंदाचे जावो ही सदिच्छा व्यक्त करतो. बाबा आणि गिरासे आणि आमचे संबंध हे महिंद्रा कंपनीत प्लॅन नंबर 2 आले. तेव्हापासून आमची ओळख झाली. तिथे मला नवीन असल्यामुळे बाबा तिथं पहिल्यापासून काम करत असल्यामुळे व मी तिथे मशीन शॉपला कधीच काम न केल्यामुळे मला सुरुवातीला खूप त्रास होत होता. लोकांचे मतं जुळत नव्हते, लोक व्यवस्थित हे करत नव्हते, सहकार्य करत नव्हते. तेव्हा मला एक बाबांचा मोठा आधार मिळाला. त्यांनी मला तू केलेले पूर्वीचे काम व आताच्या कामात खूप जमीन आसमानचा फरक आहे असं समजून सांगून आणि त्याने त्या मशीन शॉपमध्ये मला सर्व गोष्टी व्यवस्थित समजून सांगितल्या. त्याच्यानंतर माझी आणि त्याची पेंट शॉपमध्ये भेट झाली. पेंट शॉपमध्ये आम्ही परत एकत्र काम केले. 180च्या ब्रेक सिस्टीममुळे आम्ही पुन्हा भेटत होतो. परंतु नंतर 2006ला जेव्हा आम्ही एकत्र आलो त्याच्यानंतर आम्ही आजपर्यंत एकत्र काम केले, एका शॉपला काम केले. त्यांच्या बाहेरच्या व्यवसायामुळे आणि काम करण्याची कारागिरी करण्याची त्यांची याच्यामुळे ते अत्यंत कुशल कारागीर होते. त्यांना कोणतेही काम दिल्यानंतर त्या कामातल्या असलेल्या पहिलीच्या उणीवा त्या कशा केल्या पाहिजे याच्याकडे त्यांचे प्रिपरेशन असायचं. कोणती गोष्ट करायची, खोलायची, मग बघून घेऊ असा प्रकार त्यांच्याकडे कधीच नव्हता. त्यांचे आणि आमचे कायम मतभेद असायचे. कायम आम्ही त्यांना काही सांगायला गेलो की ते आम्हाला उदाहरणासह स्पष्टीकरण करत बसायचे. आम्हाला बाकीच्यांना त्याचा राग यायचा. परंतु नंतर कळायचं की ते काय सांगतायत, ते काय बोलतायत. मला व्यक्तिशः गिराशे बाबाने खूप मदत केली. मला जेव्हाही नवीन काही गोष्टी साहेबांनी दिल्या असतील, काही गोष्टी सांगितल्या असतील, तेव्हा मी सरळ त्याच्यातलं मला त्याच्यात जास्त माहीत नसेल तर मी सरळ बाबाकडे जायचो व बाबाने मला पूर्ण सहकार्य केले. भले त्यांनी मला खूप उपदेश केले असतील, खूप बोलला असेल, परंतु त्याने नंतर येऊन त्याने मला सगळं सहकार्य करायचा. तो मला दुसरं सांगायचा कोणी, अरे ते तुला येणार नाही सांगायला, तू त्याच्याकडे कशाला गेला होता. परंतु बाबा परत 15 मिनिटं मी त्याला सांगायचो, अरे थांब ना, 15 मिनिटं लक्ष तर दे, 15 मिनिटं बस फक्त तू. 15 मिनिटानंतर बाबा मला तिथं येऊन ते सर्व गोष्टी कशा करायच्या, काय करायच्या, नुसतं काम करताना काय काय काळजी घ्यायची पूर्णपणे मला त्यांनी मला पूर्णपणे सांगितले. आज हे बाबा आपल्या बरोबर काम न करता कामातून रिटायर होत आहेत. ते इतक्या लवकर आपल्यातून रिटायर व्हायला नको होते, परंतु काळानुसार त्यांना आज रिटायरमेंट होत आहे. त्यांचे पुढील आयुष्य भरभराटीचे आनंदाचे जावो आणि त्यांनी आपला आता काम करत असताना कामगाराला, कुटुंबाला, पत्नीला, मुलांना वेळ देता येत नाही, तरी आता बाबाने आपला बहुतांशी वेळ कुटुंबाला द्यावा ही विनंती आणि त्याने पुढील आयुष्य आरोग्यदायी आणि समाधानी व्यतीत करावं ही इच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी मनोज मोरे, गजू भाऊंचा मित्र, गिरासे बाबा. आम्ही सगळे लाडाई तज्ञ जे म्हणतो, त्यांच्या नावाप्रमाणे बाबा हा जो शब्द आहे धडाडीचा, याच्यातच मोठी पावर आहे. गिरासे बाबा जेवढे बोलून स्पष्ट तेवढेच कामामध्ये एकदम चोख. त्यांच्याबरोबर काम करताना, त्यांच्याकडून काही गोष्टी शिकताना बऱ्याच काही त्रुटी ज्या आपल्याकडनं होत होत्या त्या कळाल्या. त्यांची कमी या डिपार्टमेंटला आमच्या सदैव जाणवत राहणार आहे. नोकरी करून त्यांचा जो व्यवसाय ते सांभाळत होते, गॅस गिझर, गॅस शेगडी, सर्व्हिस प्लस सेल. तर माझी अशी इच्छा आहे, बाबा जरी कंपनीतनं रिटायर होत आहे तरी आफ्टर रिटायरमेंट त्यांचा जो हा बिझनेस आहे त्यांनी अधिक जोमाने करावा. तो ना की पैसे कमावण्यासाठी, फक्त आपली हेल्थ ओके ठेवण्यासाठी त्यांनी आपला व्यवसाय चालू ठेवावा. बाबांच्या आजच्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमाच्या दिवशी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आणि आमच्याकडनं संपूर्ण माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. आमचे मित्र माननीय गजेंद्र भाऊ गिराशे, ते आणि मी लोगन बॉडी शॉपला आम्ही बरोबर कामाला होतो.
गजेंद्र ठकशिंग गिराशे. आम्ही त्यावेळेस बॉडी शॉपला आम्ही मेंटेनन्स ह्या डिपार्टमेंटला जॉईन झालो. माननीय आमचे साहेब माननीय साळे साहेब यांच्या अंडरमध्ये आम्ही काम करत होतो. तर तेव्हापासून म्हणजे त्यांचं म्हणजे कसं राहतं, म्हणजे बाहेर पण ते काही ना काही कामधंदा करायचे. म्हणजे गॅस रिपेरिंग झालं, तुमचे हे ते झालं, म्हणजे खूप कष्टाळू आणि होतकरू माणूस या. त्याच्यामुळे त्या माणसाला आहे ना आपल्या तुमच्या रिटायरमेंटच्या होत आहे ते आता 31 तारखेला 31 मेला. तर त्या 31 मेला रिटायरच्या होण्याच्या काळासाठी आणि रिटायर झाल्यानंतर त्यांचं आयुष्य सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं आणि आरोग्याची काळजी घेऊ हीच मी परमेश्वराची प्रार्थना करतो. सहकारी मित्र श्री गजेंद्र सिंग गिरासे यांच्या सेवापूर्तीचा दिवस. सेवापूर्ती म्हणजे जीवन प्रवाहाच्या एका भागाचा अंत, पण जीवन प्रवाहाच्या दुसऱ्या भागाची सुरुवात होय. कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते, पण या संपणाऱ्या वाटेसोबतच जन्मणारी नवी पहाट असते. श्री गजेंद्र सिंग गिरासे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांचा व माझा कामाच्या ठिकाणी आलेला संबंध हा मागील 15 ते 16 वर्षापूर्वीचा आहे. कुशल कारागिरीची देण देवाने त्यांना दिली आहे हे या मागील 15 ते 16 वर्षात जाणवले. त्यांनी कामाच्या ठिकाणी जी जी कामं केली ती सर्व कामे कौशल्यपूर्ण कामं केली. त्यांच्याबरोबर अशा प्रकारची कामं करत असताना आम्हाला त्यांच्याकडनं बऱ्याच काही चांगल्या गोष्टी शिकता आल्या. त्यांनी सुद्धा हातचं काहीही राखून न ठेवता त्या सर्व चांगल्या गोष्टी आम्हाला शिकवल्या. हे त्यांचं मोठेपण. आज जरी ते आपल्या सेवेतून निवृत्त होत असले तरी भावी काळामध्ये त्यांची आठवण व प्रेरणा आमच्या मनात सतत राहील. त्यांना भावी जीवन प्रवासामध्ये यश, आनंद, समाधान तसेच चांगले आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांच्या भावी जीवन प्रवासासाठी आमच्या सर्व सहकाऱ्यांकडून खूप खूप शुभेच्छा. मी जालिंदर राजाबापू अवताडे. आज माझे ज्येष्ठ सहकारी गजेंद्र गिरासे यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम. सेवानिवृत्ती म्हणजे प्रवासाचा शेवट नाही, तर आयुष्याच्या नव्या आणि सुंदर अध्यायाची सुरुवात आहे. गिरासे बाबांच्या कार्यकाळात बाबांनी फक्त कामच केले नाही, तर नाती जपली, अनुभव दिले आणि अनेकांना मार्गदर्शनही केले. तुमच्या कष्ट, शिस्त आणि सकारात्मक विचारामुळे कार्यस्थळाला एक वेगळीच ओळख मिळाली. आज निरोप देताना मनात आनंदही होतोय आणि थोडीशी रोरही, कारण तुमच्यासारख्या व्यक्तीची उणीव नक्कीच जाणवेल. तुमच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, आनंद आणि समाधानाच्या माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा. मी GB सावंत. श्री गिरासे बाबांबरोबर मी अनेक वर्ष एकत्र काम केलेलं आहे. ते आमच्या XUV मेंटेनन्समधील कुटुंबातील एक प्रमुख शिलेदार होते. उद्यापासून ते सेवामुक्त होणार आहे, ते आमच्यात नसणार आहे. आमच्या कुटुंबात एक वेगळीच पोकळी निर्माण होईल, जी कधी भरून निघेल असं मला वाटत नाही. आम्ही सर्वजण त्यांना बाबा म्हणायचो. त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर अतिशय स्पष्ट बोलणारे असे बाबा होते. त्यांनी कधीही कोणाच्या हामध्ये हा नाही मिळवला. त्यांचं वेगळं असं एक मत असायचं. कामात म्हटलं तर त्यांनी कधी हलगर्जीपणा केलेला नाही. आपले पूर्ण कौशल्य वापरून वरिष्ठ अधिकाऱ्यांची त्यांनी शाबासकी मिळवली. काही कामं हे ते स्पेशलिस्ट होते, त्यांच्याशिवाय कोणाला ती जमत नव्हती. आपल्या शिकाऊ वृत्तीमुळे नवीन नवीन गोष्टी त्याने आत्मसात केल्या होत्या. ज्युनियर पोरांना तर त्यांचा खूप आधार असायचा. त्यांनी मोलाचा सल्ला द्यायला ते कधीच पाठी नाही राहायचे. कारणाशिवाय ते कधी सुट्टी पण नाही घ्यायचे. बाबांना उर्वरित आयुष्य सुखी व आरोग्यदायी जावो असं मी ईश्वराशी प्रार्थना करतो व त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार. आमचे मित्र श्री गजेंद्र गिरासे हे महिंद्रा अँड महिंद्रामध्ये 1993 पासून कार्यरत आहे व आज जून 2026मध्ये सेवानिवृत्त होत आहे. त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर आम्ही त्यांना बाबा या नावाने बोलवतो आणि ओळखतो.
आम्ही 20 वर्ष झाले सोबत काम करत आहोत. आम्ही त्यांना खूप जवळून बघितले आहे. त्यांची काम करण्याची तत्परता सुद्धा बघितली आहे. आपल्या परिवारासाठी त्यांनी खूप मेहनत व कष्ट केलेले आहेत. कंपनीतून घरी आल्यावर पण ते कधीच स्वस्थ बसले नाही. त्यांनी घरोघरी जाऊन गॅस शेगडी रिपेअरिंग केले. खूप मेहनत घेतली. कामामध्ये त्यांची स्वतःला ओढून घेतले. हेच त्यांची खरी ओळख. प्रिय मित्र, तुम्ही वर्षानुवर्ष निष्ठेने आणि मेहनतीने काम केले आहे. आता वेळ आली आहे ती स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी जगण्याची. तुम्ही खाजगी सेवेतून निवृत्त होत आहात, मात्र आपल्या मैत्रीच्या प्रवासातून कधीच निवृत्त होणार नाही, हे लक्षात ठेवा. तुमच्या दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीबद्दल खूप खूप अभिनंदन. सेवानिवृत्तीचे आयुष्य तुम्हाला उत्तम आरोग्य, आनंद आणि शांतता देवो. निवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मित्र सहकार्यांनो, आजचा दिवस आपल्यासाठी खूप भावनिक आहे. आज आपल्या विभागाचे अत्यंत महत्त्वाचे आणि लाडके सहकारी गिरासे बाबा यांनी आपल्या कार्यकाळात नोकरी केली नाही, तर त्यांनी आपल्या कामातून आदर्श निर्माण केला. त्यांची कामावरील निष्ठा, शिस्त आणि सहकाऱ्यांशी जुळवून घेण्याची वृत्ती आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी राहील. आज ते जरी अधिकृत जबाबदारीतनं मुक्त होत असले तरी त्यांनी दिलेले ज्ञान व अनुभव नेहमीच आपल्याबरोबर राहील. त्यांची ही पहिली इनिंग जशी शानदार झाली, तशीच त्यांची सेकंड इनिंग आरोग्यदायी, आनंदी व समाधानी राहो, ही ईश्वरचरणी प्रार्थना. नमस्कार मित्रांनो, मी जयपाल सिंग गिरासे. आज एक अत्यंत भावनिक आणि विशेष क्षण आहे, कारण आज माझे आदरणीय सहकारी श्री गजेंद्रसिंह गिरासे, ज्यांना आम्ही प्रेमाने बाबा म्हणतो, ते आज त्यांच्या सेवेतनं निवृत्त होत आहे. महिंद्रा अँड महिंद्रा येथे मेंटेनन्स विभागाचं हेड म्हणून काम करत असताना मला त्यांच्यासोबत काम करण्याचा चान्स मिळाला. ते अत्यंत प्रामाणिक, नम्र आणि मशीन आणि मेंटेनन्सबद्दल सखोल ज्ञान असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या अनुभवातून आणि शांत स्वभावातून संपूर्ण टीमला नेहमीच मोठा आधार मिळत असे. मी त्यांच्याकडून खूप काही शिकलो. फक्त मशीनबद्दल नाही, तर शिस्त, जबाबदारी आणि संयमाने कसे काम करावे हे देखील. ते माझ्यासाठी नेहमीच प्रेरणास्थान राहिले आहे. प्रिय बाबा, तुमच्या सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, आनंद आणि शांततेच्या मनःपूर्वक शुभेच्छा. तुमच्या आयुष्याचा हा नवा टप्पा सुख, समाधान आणि सुंदर आठवणींनी भरलेला असेल. सर्व गोष्टींसाठी मनःपूर्वक धन्यवाद. तुमचे मार्गदर्शन आणि सहकार्य हे नेहमीच आठवत राहील. धन्यवाद बाबा. मला माहिती आहे तुम्हाला हे गिफ्ट खूप आवडलं. तुमची लहानपणाची मैत्रीण आपली संगीताताई तुमच्याबद्दल बोलली, तुमचं लहानपण त्यांनी सांगितलं, तुमचे मित्र तुमच्याबद्दल बोलले, तुमच्या कामाबद्दल बोलले, तुमचे सर तुमच्याबद्दल बोलले. पण अजून एक छोटंसं सरप्राईज बाकी आहे, जे तुम्ही एक्सपेक्ट पण केलं नसेल, आणि ते इतकं छान होईल असं मला पण वाटलं नव्हतं. बट ते इतकं गोड आहे, ते फक्त तुमच्यासाठी आहे. आणि आठवीपासून आला होता तो. आठवीपासून आलेला, मग 9वीपासून शाळेत जायला लागला. त्याच्यानंतर राहिला तो माझ्याकडे. राहिला तर चांगला राहिला बुवा, एवढं काही वाईट राहिला नाही. भरपूर कठीण दिवस काढलेले होते आम्ही तेव्हा. भगवानजीने इच्छा पुरी करून आता आहे आमचं चांगलं बुवा. पाहुणे पण बांधायची त्याच्याबरोबर. ती तो कोणाजवळ बोलायचा नाही, ऐकून घ्यायचं सगळं. त्याला शिकायचं होतं ना, मग ऐकून घ्यायचा तो. मुला राहायचा, मित्रांबरोबर कामं करायचा, दूध वाटायला जायचा सकाळी सकाळी पहाटे उठून. कोणाचं पण काम ऐकायचं. त्याच्याबद्दल काहीच वाद नव्हता. चांगला राहिला होता तो तेव्हा सगळ्यांबरोबर. तेव्हा जेव्हा तशी मजा होती, आता मजा पण राहिली नाही. त्या बिल्डिंगमध्ये बी नाही, कोणाच्या मध्येच राहिली नाही.
ते दिवस काढले, पण खूप मस्त मजात गेलेले ते दिवस. बस एवढंच आहे, तसं काय. ITI केला बुवा. ITI केल्यावरती मग म्हणजे कामाला जायचं, ITI पण करायचा तो. ते केल्यावरती मग त्याचं नाशिकला गेला, मग अपेंटिसशिप करायला. एवढंच होतं, दुसरं काही नाही. जशी तेव्हा मजा होती ना, हो तेव्हा आता काही मजा नाही राहिली. थोडंसंच होतं, पण चांगली मजा होती तेव्हा. पण असं भांडण बिंडण नाही करायचं बाई, पवन तुळशी सारखा तो. तिला गुड्डू देणं काय नाही गेलं. गुड्डू बरोबर लाताबरी मारे मामा पोरे. एवढं कोण सांगितलं इथलं. चांगलंच राहत होतं. तात्या काही बोलायचं नाही, आपला कुरखडीचा तात्या. जवळ जेवायचे पण बोलायचे नाही एकामेकीला. कोण पाहुणे आले ते मुंबईला काढाले, मामाला लय जाय. चांगला राहिना, खरंच चांगला राहिना. अण्णा गण बोलले त्याला काही काही परड बी करी नाही त्याने. माझे निस आहे काही बोलता, निस माझे आधी चावायता येस.